वेगवेगळ्या लवकरच घेत आहोत. ठीक आहे. चला फार वेळ न लावता आपण हा नंबर ज्यांच्याकडे नाही त्यांनी लिहून घ्या फक्त. क्लास संपल्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. ऑलरेडी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकडे आमचे नंबर आहेत. क्लासची फी 1 तारखेच्या आत भरायची आहे बाळा. 1 तारखेपर्यंत भरली तर चालतंय. ठीक आहे. तर काल मी तुम्हाला काही स्पेलिंग बनवायला वगैरे सांगत होतो. तर बऱ्यापैकी मुलांच्या चुकतायत. आपल्या वार्षिक बॅच जी बेसिक बॅच आहे, त्याच्यामध्ये तो टॉपिक पुढे कंटिन्यू केला जाणार आहे. थोडासा आज आपण कॉमन क्लास घेतोय. सोप्या-सोप्या गोष्टी आपण बघूया. ठीक आहे. बघा, तुम्हा सर्वांना प्रोनाउन माहिती आहेत. सर्वनाम जे सरांनी तुम्हाला शिकवलेले आहेत. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. ऑलरेडी सरांनी तुम्हाला महिना, दीड महिना शिकवलंय किंवा मीही काही बॅचमध्ये हे शिकवलेलं आहे. तर थोडंसं याचं रिव्हिजन घेऊया आणि काही वाक्य तयार करायला आपण बघूया. ठीक आहे? मी लहान आहे. फार सोपं वाक्य आहे की नाही? मी लहान आहे. कसं म्हणायचं सांगा बरं इंग्रजीमध्ये? सगळ्यांना आलं पाहिजे वाक्य. नाही बघितलं असेल बाळा होमवर्क. आवाज येतोय का सर्वांना? मी लहान आहे. फार सोपं वाक्य आहे. योगेश पाटील म्हणतायत आय एम अ स्मॉल. हा लिहून घेऊ शकताय, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा इकडे. तर ज्या ज्या मुलांनी असं लिहिलंय आय एम अ स्मॉल, तर बाळांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही, हे की आर्टिकल आहे, त्याला आपण उपपद म्हणतो. हा व्याकरणाचा भाग आहे. याच्यावरती आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क सुद्धा असतात. ए वापरायचं का ॲन वापरायचं, याच्यावरती आपल्याला एक मार्क असतो. ठीक आहे. तर आर्टिकल हे अशा गोष्टींसोबत किंवा अशा नामासोबत वापरलं जातं जे आपण मोजू शकतो. 1, 2, 3, 4, 5 आणि ते नाव जर एकटं असेल तर त्याच्यासोबत आर्टिकलचा वापर केला जातो. साधारणपणे मी लहान आहे हे वाक्य आय एम स्मॉल असं पाहिजे. काय पाहिजे? आय एम स्मॉल. ठीक आहे. फार सोपं आहे. दुसरं वाक्य याच्यावरतीच आधारित आपल्याला तयार करायचं आहे. मी लहान आहे का? हे वाक्य सांगा बरं. मी लहान आहे का? मध्ये स्टॉप झालंय ते. थोडं थांबा, ते कंटिन्यू होतंय. जर त्याला आपण टच वगैरे केलं तर परत ते बंद पडतंय हा. फार इंटरेस्टिंग होतंय ना ते. थोडं वाट बघा, ते होईल चालू. नाहीतर आपला क्लास मध्येच बंद पडायचा कालच्या सारखं. असं काही करायला नको. थोडं वाट बघा, ते चालू होईल परत.